नमस्ते. आज काकडीचे वडे बनवते आहे. त्याचं साहित्य दाखवते. ही काकडी आहे. ही 1 वाटी किसून घेतलेली आहे. म्हणजे किसून आहे ना 1 वाटी किसलेली आहे काकडी. आणि ह्याच्यासाठी आहे ना 1 वाटी किस असला ना काकडीचा तर ह्याला 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं. म्हणजे 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय. ही वाटी आहे. म्हणजे ही वाटी या जोडीची आहे. ही वाटी 3 वाट्या घेतले आहेत हे तांदळाचं पीठ. त्याच्यासाठी आहे ना 1 चमचा जिरा पावडर आहे. म्हणजे जिरा आहे ना जरा वाटून घ्यायचा पाट्यावर बारीक करून. आणि बडीशेप पण अशी पावडर करून जरा घ्यायची. आणि त्याच्यासाठी 1 चमचा हे लाल तिखट आहे. म्हणजे मिरची मसाला आहे. त्यासाठी 1 चमचा मीठ घेतलेला आहे. आणि हे घी आहे. घी आपल्याला कसं 1-2 चमचे आहे ना पिठामध्ये मिक्स करायला घ्यायचं. आता मी सुरुवात करते. आणि हे पाणी आहे पीठ मळण्यासाठी. हे पहिलं मी पीठ घेते. असं मोठं वाटगं घ्यायचं परात वगैरे. हे असं पीठ कालवण्यासाठी आहे ना असं हे मोठं वाटगं नाही तर मोठी परात घ्यायची. आता त्याच्यामध्ये आहे ना हे पहिलं घी घ्यायचं. घी पिठामध्ये टाकलं की असं चांगलं आहे ना सारखं असं मळून घ्यायचं. घी सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आहे ना मीठ टाकते. मीठ आपण चवीप्रमाणे टाकायचं. म्हणजे 3 वाट्याला 1 चमचा मीठ लागतो. आता त्याच्यामध्ये मिरची मसाला 1 चमचा. ही बडीशेप आणि जिरा पावडर. म्हणजे असं पाट्यावर जरा करंगटून घ्यायचं. म्हणजे जरा बारीक करून. आता याच्यामध्ये आहे ना काकडी टाकते. काकडी टाकून आहे ना मिक्स करायची. आणि आपल्याला पाणी पाहिजे तेवढं वापरायचं. म्हणजे घट्ट गोळा करून घ्यायचा. आपण भाकरीचं पीठ बनवतो ना तसा. म्हणजे आपल्याला कसं वडे थापायचे आहे त्या पद्धतीने आहे ना मी वड्याची रेसिपी भरपूर दाखवले आहेत. 3-4 प्रकारचे. तसेच हे वडे थापायचे आहे. त्यासाठी आपण आहे ना जेवढं पाणी पाहिजे तेवढं वापरायचं. आता मी घट्ट याचा गोळा करून तुम्हाला दाखवते. आता मी कांदा काकडीचे वडे म्हणजे दाखवलेली आहे रेसिपी. त्याच पद्धतीने हे बनवायचे आहे. आणि हे कसे म्हणजे साधे म्हणजे पटकन शिजवायचं वगैरे नाही. असं मळायचे आणि वडे थापायचे. आता याचा मी घट्ट गोळा करून तुम्हाला दाखवते. पिठाचा गोळा असा छान मळून घेतलाय. म्हणजे असं पीठ येईल हातात असा मळून घ्यायचा. आता आपल्याला असे वडे थापून तळायचे आहेत. आता मी गॅस पेटवते आणि तुम्हाला दाखवते. आता मी गॅस पेटवला आहे. आणि कढईच्या बदली आहे ना मी तवा ठेवलाय बघा. हा भिडाचा तवा आहे. आता कढई जर आपल्याकडे नसेल ना तसा भिडाचा तवा असेल भाकरीचा तर तो खोल पाहिजे. पण हा खोल आहे. मी तुम्हाला आता याच्यामध्ये वडे तळून दाखवते. तव्यामध्ये आपण वडे तळू शकता. असं वड्याचं पीठ कालवून ठेवलेलं. आता त्याचे छोटे छोटे आहेत ना आपण वडे थापून तळायचे. छोटासा वडा करून सोडायचा. म्हणजे तेल टाकलं काय नाही ते पण समजतं. आणि एक छोटासा वडा आहे ना आपण गॅसवर ठेवायचा शेगडीवर. असा वडा काढून असा शेगडीवर ठेवायचा. आणि आता आपण वडे तळायला सुरुवात करायची. वडा कढईमध्ये सोडला की आपण दुसरा थापायची सुरुवात करायची. तोपर्यंत एका बाजून तो वडा भाजला जातो. असे मस्त वडे आहे ना असे छान तळून काढायचे. असे वडे तळून काढायचे. असा गोल्डनचा थोडासा कलर यायला द्यायचा.
आणि असे वडे तळून काढायचे. असे सर्व वडे आहेत ना, असे तळून घ्यायचे. असे सर्व वडे मी आता करून घेते आणि तुम्हाला दाखवते. काकडीचे वडे मस्त छान झालेले आहे. असे तुम्ही पण बनवा मस्त पैकी. गोड दही बरोबर खायचे, चहा बरोबर खाल्ले तरी पण चालतील. एकदम मस्त झालेले आहे.